हॅलो स्टुडंट, इरा सेशनमधील 19 सेशन आज आपण सॉल्व करणार आहे. तर यामध्ये प्रथमतः लॅबला क्लिक केलेले आहे. टायपिंग प्रॅक्टिस यामधून आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. स्टार्ट. तर या ठिकाणी आज आपल्याला कॉमा आणि सी या लेटरची प्रॅक्टिस करायची आहे. तर ही प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे सर्वांनी. देन सेव्ह. नेक्स्ट आहे सेल्फ हात लर्निंग. सेशन नंबर 19मध्ये सेल्फ हात लर्निंगमध्ये 6 क्वेश्चन आहेत तर ते आपण सॉल्व करूया. स्टार्ट. सेल्फ हात लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ हात लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. नॉलेज चेक नंतरचा पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट टेक्स्ट, बिझनेस कॉन्ट्रॅक्ट अँड अप्लाय स्टँडर्ड ब्लू. तर हे आपण टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे. यामधून स्टँडर्ड रेड फॉन्ट कलर द्यायचा आहे. देन सबमिट. In the given document, select the text business contract and make it bold. हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि त्याला बोल्ड करायचे. तर इथं सबमिट ऑप्शन येत नसेल तर रिस्टोर करून ते रिस्टोर करायचे. सिलेक्ट द टेक्स्ट डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस अँड मेक इट बोल्ड. डिस्क्रिप्शन्स ऑफ सर्व्हिसेस हे आपण सिलेक्ट केले. देन मेक इट बोल्ड. सबमिट. नेक्स्ट आहे सिलेक्ट द बुलेटेड टेक्स्ट फ्रॉम पॉईंट नंबर 3 पेमेंट. पेमेंटच्या खाली जे टेक्स्ट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. हे टेक्स्ट मी सिलेक्ट केलेले आहे आणि त्याला नंबर फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे. देन सबमिट. नेक्स्ट. In the given document, select a title row of the table and change its font size 20. तर इथे आपण टायटल रो सिलेक्ट केलेली आहे आणि याची साईज आपल्याला 20 करायची आहे. देन सबमिट. Open the provided Word file, go to Review tab and select Spelling and Grammar option. तर Review tab मध्ये जाऊन स्पेलिंग आणि ग्रामर आपल्याला चेक करायचे आहे. तर इथं Review tabला आपण क्लिक करूया. या ठिकाणी स्पेलिंग अँड ग्रामर आणि इथे आपल्याला इग्नोर ऑल अशी करायची आहे. देन सबमिट. टू चेक द डॉक्युमेंट इन द करेक्ट लँग्वेज. डॉक्युमेंट जे आहे ते करेक्ट लँग्वेजमध्ये चेक करायचे आहे. त्यासाठी क्लिक ऑन द रिव्ह्यू टॅब. रिव्ह्यू टॅबवर क्लिक केलेलं आहे. इथे लँग्वेजला रिव्ह्यू टॅबला क्लिक केलेले आहे. देन स्पेलिंग अँड ग्रामर यावरती क्लिक करायचे
आणि इथे खाली स्क्रोल करा, इथे इंग्लिश लँग्वेज दिसती, या ठिकाणी इंग्लिश इंडिया अशी सिलेक्ट करायची आहे. हे अल्फाबेटिकली आहे, याच्यामधून इंग्लिश इंडिया हे सिलेक्ट करायचे. देन सेट ॲज डिफॉल्ट, यस, ओके, देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू ॲड कमेंट्स ऑर सजेशन टू द गिवन डॉक्युमेंट. दिलेल्या डॉक्युमेंटला कमेंट्स द्यायची आहे, त्यासाठी रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. इथे रिव्ह्यू टॅब, या ठिकाणी न्यू कमेंटला क्लिक करायचं आहे आणि इथं जी स्पेलिंग चुकलेली आहे, हिस्टॉरिकल प्लेसेस इन इंडिया, तर याला आपल्याला कमेंट्स द्यायची आहे. देन सिलेक्ट हिस्टॉरिकल प्लेसेस इन इंडिया हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे आणि नंतर इथं आपण न्यू कमेंटला क्लिक केले आणि सजेशनमध्ये नाव क्लिक न्यू कमेंट ऑप्शन, राईट द कमेंट, स्पेलिंग मिस्टेक ऑफ प्लेसेस हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे. कंट्रोल सी आणि इथं कमेंटमध्ये आपल्याला ते पेस्ट करायचे आहे. देन सबमिट. इफ मल्टिपल पीपल्स आर वर्किंग ऑन वन डॉक्युमेंट, you want to see all changes they are making. Open the given document, go to review tab. त्यासाठी रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. रिव्ह्यू टॅबमध्ये ट्रॅक चेंजेस आणि इथं ट्रॅक चेंजेस यावरती क्लिक करायचे. सबमिट. टू एक्सेप्ट द चेंजेस इन द गिवन डॉक्युमेंट, गो टू रिव्ह्यू टॅब. रिव्ह्यू टॅबमध्ये जायचे आहे. चेंजेस ग्रुप, या ठिकाणी चेंजेस ग्रुप आहे, इथे एक्सेप्टमध्ये जायचे. एक्सेप्ट, मूव ऑर नेक्स्ट and accept all changes, then submit. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. कन्फर्म. प्रोसेसफोलिओमध्ये मी ऑलरेडी फाईल अपलोड केली आहे. तुम्ही पण एक वर्डमध्ये फाईल बनवून ती अपलोड करून घ्या. देन सिम्युलेशन क्वेश्चन्स. सिम्युलेशन क्वेश्चन स्टेप बाय स्टेप कसे सॉल्व करायचे ते पाहूया. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. शॉर्टमध्ये सांगते, चेक द स्पेलिंग मिस्टेक इन द गिवन डॉक्युमेंट. स्पेलिंग मिस्टेक चेक करण्यासाठी रिव्ह्यू टॅबमध्ये जायचे आणि स्पेलिंग अँड ग्रामरला क्लिक करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन मायक्रोसॉफ्ट वर्ड सर्च फॉर अँड ऑनलाईन टेम्पलेट बुकमार्क अँड सिलेक्ट द टेम्पलेट. या ठिकाणी इथे क्लिक करायचे आणि यामधून एक टेम्पलेट सिलेक्ट करून क्रिएट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुड कलर कॉम्बिनेशन. नाव चेंज द शेप कलर ऑफ द सिलेक्टेड शेप. ऑरेंज ॲसिड 2 असा कलर द्यायचा आहे. तर इथं फॉर्मॅटमध्ये जायचे. फॉर्मॅटमध्ये शेप फिल आणि याच्यामधून ऑरेंज कलर द्यायचा आहे. ऑरेंज ॲसिड 2 आणि नंतर इथे सेंड बॅकवर्डमध्ये जायचे. नेक्स्ट आहे ऑरेंज ॲसिड 2 अँड ऑल्सो रिमूव्ह इट्स आउटलाईन. आणि याची आउटलाईन काढण्यासाठी शेप आउटलाईनमध्ये जावा आणि नो. नेक्स्ट क्वेश्चन, क्रिएट अ PDF. PDF तयार करायची आहे. फाईलमध्ये एक्सपोर्ट, देन क्रिएट PDF, देन पब्लिश. नेक्स्ट क्वेश्चन, सेव्ह द गिवन डॉक्युमेंट टू डेस्कटॉप. यूज सेव्ह ॲज. सेव्ह ॲजच्या सहाय्याने आपल्याला डेस्कटॉपवर हे डॉक्युमेंट सेव्ह करायचे. फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप. फाईल नेमच्या इथे क्लिक करायचे, ऑटोमॅटिक नाव येते. देन सेव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेंज द फॉन्ट कलर ऑफ द एंटायर सिलेक्टेड टेक्स्ट.
इथं टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचा फॉन्ट कलर येलो असा कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलाइन अँड सेंटर द सिलेक्टेड टेक्स्ट. ऑलरेडी टेक्स्ट सिलेक्ट आहे, त्याला आपल्याला फक्त अलाइनमेंट अप्लाय करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे द हँड ब्लॅक टू द सिलेक्टेड टेक्स्ट. टेक्स्ट सिलेक्ट आहे, यामधून फॉन्टमधून द हँड ब्लॅक आणि साईज 26 करायची आहे. साईज 26. सेशन नंबर 19 मधील लास्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. द सिस्टीम युनिट ऑल्सो नोन ॲज सिस्टीम चॅसिस. सिस्टीम युनिटला सिस्टीम चॅसिस असे म्हणतात. हे बरोबर आहे, ट्रू. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ पर्सनल कम्प्युटर्स. हे सगळे पर्सनल कम्प्युटर आहेत. डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट. प्रायमरी सिस्टीम हे पर्सनल कम्प्युटरमध्ये येत नाही. अल्ट्रा बुक्स आर ऑल्सो नोन ॲज अल्ट्रा पोर्टेबल्स or mini notebooks. With this system, input and output devices are located outside the system unit. Desktop system मध्ये input आणि output devices हे outside ला असतात. Submit. अशा प्रकारे आपला सेशन कंप्लीट झालेला आहे.